अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे चैत्र. अध्याय ते वाढले द्वादशाध्याच्या अंती श्रीपाद भट्ट बाळकाप्रती कपटयुक्तीने फसोपाधी परी झाले व्यर्थचे स्वयंपाकाधिक करावे असे लज्जा वाटते तसे त्यासी त्यात एक समायसी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतर वैसे बोलता सद्गुरू बाळपामानी समजला सेवकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिने सेवकरास नित्य त्रास द्यावा वर्थजे नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता ती जा परी कोणी की दिवशी मध्यरात्रीच्या समयाचे लघुशंका लागता स्वामीसी बाळपाते उठवले तेपासून बाळपाची त्रास देस अरहदिसी गाण्याने सांगता समाधाचे बायते शब्द दाढी ती अकलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येतो चौपा विख्यात स्वामीभक्त झाला एक तपर्यंत स्वामी सेवा तो करीत ते अशी द्रव्य सभोवत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तले कोण्या भक्ती समर्थाचे अर्पिले होते चंद्रारसी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येतात त्वरित चंद्रबाईशी बोल चंद्रार द्यावा की चंद्रबाई बोलले तो आई चौपाजवळ यायचा एकदा त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चौपाजवळ ये 70 म्हणे द्यावाजी चंद्रार राणीसाहेब मागते चौपा बोले तो याचे हार नाही आमापाशी बाळापाठ येतो ते याचे तुम्ही मागून घ्यावा का याचे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळ येऊन 70 हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रार परी चौपाची त्यावर सत्ता असे सर्वसे ऐसे कोणी बोलणे जमादार पोसे चौपाकाने जबाब दिलेला चौपाने बाळापा तेथी घरी तरी घ्यायचे ऐसे भाषण नाही कोणी जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चौपाचे गुणप्रती रागाला राणीप्रती सुंदरबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चौपाच्या घरी जो होता आजवरी तो काढून त्याच दोरी करावे राणी म्हणत असे असोय की अवसरी काय झाली नवलबरी बसली समतांची सर्व भक्त मंडळी वेस्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजय त्याचे करून सोयी समर्थ करी घेतले अल्लग शब्द उच्चारला म्हणते भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थे काय असेमुळे तिथे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली सोळी चौपाने देवने समर्थ बोलले काय वचन चौपा तुझे पिडले रेन स्वस्त आता सगळ्यात भावने द्रव्याचे आनंद झाला त्याचे परिणाले माणसाची चरण अंतरले चौपाशी दूर गेले बाईसी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत ती कोणे की अवसरी चंद्रबाई बाळपावरे रागवून दुष्टतरी ताडणकरी बसा ते कोणी बाळपासे दुःख झाले माणसे सोडून स्वामी चरणांचे म्हणती जावे येतने आज्ञा समर्थाचे घेऊन म्हणती जावे येतने याकरिता दुसरे दिन समर्थाचे पादले तेव्हा एका सेवकालाच बोलले काय समर्थ बाळपा दर्शन आहेत त्याचे आसन दाखवाय बाळपा येतात त्याच त्याने आसन दाविले सेवकाने तेव्हा समजले निर्मने आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला कोण तोच रात्री स्वप्न बाळपाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन 70 आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत ऐकवत दर्शनात हे शब्द जपाचा काढून दिले बाबासी आनंद झाला बाईसी गर्व बरे ती कोणाची मांडण्याचे झाले सुंदराबाईसी करावे दूर समाधान झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करू नये त्यावेळी ती परिराणीची प्रीती बाईवरी बहुती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अकलकोटी त्या अवसरे माताराव बरे कारभारी त्याचे हुकूम झाला तरी पैसे दूरी करावे परिराणी देवनी तैसे न केले तर यांनी समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी बदलले त्याचे बोलती समर्थ कैसा करिता कारभार याचे कोणी उत्तर भरवे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराचे काही करून बाईचे आणावे म्हणते सतर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसे झाले बाईच्या स्वामीच्या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमांनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावी असे घेऊन गेले बाबासी म्हणते देव तुम्हाचे पगार सरकारातून बाळापा बोले त्याची द्रव्याच्या नाही आम्हाचे आम्ही निर्लोभ माणसे स्वामी सेवा करू की बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्तात सांगून करविले श्रेणी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळापानी साखरे एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले द्रोणाचे ऐन भक्ती त्याचे सद्गुचरणे आसक्ती त्याने मोक्षा ते अन्य सान्य व्यथेचे उगच करते तांबी भक्ती त्यावर स्वामी कृपाने करी सद्भावी जय नमस्कारी त्यावर होती कृपा अक्कलकोट निवासी जय जयजी स्वामी राय रात्री तुझ्या पाया विष्णू शंकर वंदे इति श्री स्वामीच्या साराम ज्ञानप्राप्त कथा समसदा भक्त परिसर त्रयोदशोध्याय गोडा इति श्री स्वामीच्या सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयजी पूर्णकरा जय जय अगशमना जय जयजी परंपरा दीनबंधू जगदुर प्रातकाळी उठून आधी करावे नाम स्मरण अंतर घ्याय स्वामीचरण शुद्ध मन करून प्राधिकर्मी आठवणी मग बेसाय असे भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे विधेयुक्त एकाग्र करून मन घालावे शुद्ध सुगंचंदन लावून कुसुम अर्पाय धूपदीप नैवेद्य फलनामूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामीच्या षोडशोपचारी पूजन करावे सद्भाय करून धूपदीपांती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयजी अगहरणा परात्परा केवल सन्न ब्रह्मानंद इतिवर जय जयजी पुराण पुरुष लोकाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा विद्वेंद्र जगद्गुरु सुखदामने असे या सर्वसाक्षी करून आहे भक्तजन धाराय अनंत विनटल्याचे तू अग्नी तू भवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू शंकर तू दादा तू इंद्र अष्टदिग्गज समोर तूच रूपे नटल्यासी करतानी करविदा तू सव्यानी होता दातानी देविदा तूच समता निश्चय
निश्चय जंगमांस्ते तूच व्यापिले समोर तुझ लागे आदिमध्याग्र कुठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटल्या सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्री शास्त्रीय नावरे विष्णू शंकर एक सारे कोंडे झाले सर्वही मी केवळ अल्पमाधी करू घे आपली सदी शास्त्रमुखी निश्चिते शिंदगाती वनिता लोट ठेवल्या चरणी माता रक्षण समर्था कृपाकटाक्ष दिननाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्र आम्ही आशय देई जे सदैव पापता वंदेन सौजाव निर्सन ही लोकी सौख्यदान परलोक साधन करवावे दुस्तर हा भाऊसागर याचे पावा वया पैलते तनंदानी साजा प्राप्त मजला दे आशा मेषा तृष्णा कल्पना निवासना प्रांती बोली नाना बाजत तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्याय मग सुख सदा आद्यांते मन निर्जन नारक हृदय प्रकटपे शांती मनी सदावसो हृदयाभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपाने अंतरे बहुदुःखी निर्सो तुझ्या भजन चित्तवसो हृदयविषय नसो हसनाय बनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवंत विवारी वर्तना बोड भ्रांती चित्ता अंगी नाही आवी असत्य सत्यच्या सरदा आब्दवर्गाचे पोषण नाय मार्गावलंबन इतके दया वरदान कृपा करून समदा असून या संसा प्राशंतर नामाविन प्रपंचान परमार्थ तेने सुगमच लागी ऐसी प्रार्थना करिता आनंद होई समता संतोषन तथा वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदेश समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा ओ रात्र तेने सर्वार्थ पाहिजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय समर्थ स्वामी चैत्र वाचता एकदा सकल दोष जातील कैसे करावे स्वामी भक्त हे नेहमी मनवादी पर्यासा शुची दे त्याची भक्ती श्रेष्ठ आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांना जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती त्याची इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना ब्रह्मकथा समज सदा ऐकून भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती चर्चाचारी पुरुषार्थ इथे आता पापताप देणे वाटतात तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्ण अंतिदाय सूर्भवन जेनार करते नामस्मरण ते मग याद नाही मंगळवेळी ग्रामात राहत असतात श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणते त्याचे क्षेत्रज्ञाची भीती नसे ज्याचे ते सदा रण्यात असते एकांशही समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे चर्चा वाटेची ती करिता स्वामी जन असते त्यावेळी मंगळवेळात बसपातील राधारी पिढीला बस दिलसे ते त्याची तो एके दिनी फिरत सहजवना माझी जातो देखील श्री समर्थ दिगंबर येथे कंटकशय्या करोनात येर केल्याशिवाय नैसे नवदेखून लोटांगण घाले तसे अष्टभाई दांडोनी वाटाटे श्रीचंदी म्हणे कृपा कटाक्ष करणे दासाकडे पाहावे स्वामीचरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडणी अस्ताविता झाला बहुत प्रकारे पाहुणे आपल्या भक्ती अंतरी संतोषले येते वरदाचं काही ते तर कामाचे की त्याचे बसपाचे श्रीचंदी मंजळले तेपासून राहू लागला निश्चित स्वामी सानिध्य आनंदे मग बसपाची कांदा ऐकून याची वार्ता करीत असे या कांदा म्हणे घर बुडाले बसपाय दगड असे दुष्ट तरी बोले त्याचे मने सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसपाची चित्ते स्वामीचरणी आसक्त जनपदा नमित नसे जाड कोणाचे एके दिवशी हरवण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्ते जडले श्रीचरणी विधी नसे काय म्हणे दोन प्रहोदाराचे समर्थ उडून चाले पुढे जाता समर्थ बसपा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसपाची चित्ती न वाटे काय भीती स्वामीचरणी जडली होती देवान नसेची तो समर्थ केल्यावर प्रगट झाले असंख्य भूभाग गळपला सगळा तेजी अग्नी समान पादस्पर्श सर्पात झाला बसपा वानावर आला अपरिमित देखील सर्पसमोर चोळीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे अशी परी भयभीत झाला अंतरित होते असे मधुरोत्तर समर्थ काय बोलले भेऊ नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनमान काय देव तुझे उदिलेस ऐसे बोलता समर्थ बसपा बाई सोडून त्वरित करी घेऊन अंगवासर टाके ते का सर्पारी गुंडाळून सर्पातळे सतर उचलून घेत सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून अपराधले सत्वर ग्रामामाजे आले बसपा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवास बसपा सोडून पाहतो त्यात सोनं दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणे माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याचे बोलते यतीश्वर घरी जाई तर सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा कौशेजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिनसी स्वामी समर्थ मंत्र जप अत्यादरे इति श्री स्वामी चैत्र सारामण नाना प्रकोप कदा समज सदाभागी भाविक परिसोत पंचदश अध्याय घोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु।